आलेत गरम वडापाव, वडे पाव, हिरवी चटणी, मिरची। हाय सगळ्यांना, स्वागत आहे माझ्या चॅनलवर। माझ्या चॅनलचं नाव आहे पूनम ब्लॉग्स। आज मी तुम्हाला वडापाव कसं बनवते ते दाखवणार आहे। बाकी सगळं मी रेडी करून ठेवले। हिरवी चटणी बनवली आहे, पाव पण आणलेत आणि बटाट्याची चटणी पण बनवून ठेवली आहे। बटाट्याची चटणी आता आपल्याला इथे वडे बनवायचे आणि बेसन मध्ये फ्राय करायचे। हे आहे बेसन, बेसन काढून ठेवले। याच्यात मीठ आणि हळद टाकलंय। कढई गरम होते तोपर्यंत आपण हे वडे बनवू। याच्यामध्ये मी फक्त हिरवी मिरचीचा ठेचा बनवला आहे आणि जिरा राईचा तडका दिलाय आणि थोडी हळद आणि मीठ घातलंय आणि थोडं हिंग टाकलंय टेस्ट साठी। आणि आता याची वडे चटणी बनवून घ्यायची आहे। असे वडे बनवायचे छोटे छोटे। कढई गरम झाली आहे, तेल टाकते। पाणी बनवू का? पाण्याची बाटली बनवू का? पाऊस चालू आहे मस्त आणि पावसामध्ये वडापाव किंवा समोसा किंवा पकोडे असे बनवून खायचे। आणि माझी पण इच्छा झाली बनवायला। तर आता संध्याकाळ झाली आहे, 7 किंवा 8 वाजले असतील बहुतेक। तर पोरांना पण आवडतात वडेपाव वगैरे, तर त्यांच्यासाठी पण बनवते। दीदी त्या बाटल्या भरून ठेवते, सगळ्या भरून ठेवा रानू। हे घे, तिथे ठेव टेबलावर। मग एक सोबत फ्रीज मध्ये ठेव, एक एक नको ठेव। तर वडे बनवूया। ए बाई तिथं पण एक बॉटल आहे।
गरमागरम वडापाव आपला आता रेडी तयार आहे. आणि सुकी चटणी पण, लसूण चटणी भेटते त्यासोबत, किंवा हिरव्या मिरची, हिरवी चटणी. आम्ही हिरवी चटणी बनवली आहे मस्त. हिरवी चटणीमध्ये मिरची, कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि टमाटर आणि थोडं मीठ आहे. खूप मस्त आणि टेस्टी लागते. तुम्हाला पाहिजे थोडी आंबट पाहिजे असेल तर थोडं लिंबू पण पिळून टाकू शकतात. आत्ता मी मस्त खाणार आहोत गरमागरम वडापाव. आई झालेत गरमागरम वडापाव. वडे, पाव, हिरवी चटणी, मिरची. गरमागरम वडापाव तयार.